जमिनीच्या चौपट मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबरच लवकरच बैठक। आमदार यड्रावकर जैनापूर येथे उपोषणस्थळी यड्रावकर यांची भेट। रत्नागिरी ते नागपूर या महामार्गात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला 4 पट मोबदला मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिलं। यावेळी मी व हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली असून लवकरच या प्रश्नी मुंबई येथे बैठक घेण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे लवकरच याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं। महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी या मागणीसाठी जैनापूर येथे उपोषण सुरू केलं आहे। यावेळी आमदार यड्रावकर हे उपोषणकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते। रत्नागिरी ते नागपूर या महामार्गासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत। मात्र याच महामार्गासाठी इतर ठिकाणी चौपट दराने मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहे, परंतु अंकली ते चोकाक या 33 किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर मिळणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे। एकाच महामार्गावरती अधिग्रहण केलेल्या जमिनींना वेगवेगळे 2 दर दिल्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही। या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली असून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले आहेत, तसेच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पटवून दिले आहे। याबाबत येत्या 8 दिवसात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करून हा प्रश्न निकाली लावण्याची ग्वाही आमदार यड्रावकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली। यावेळी प्रकाश पाटील, अमोल कांबळे, अनिल पाटील, विजय पाटील, सचिन चौगले, लालासो रणवरे, राजू बिरंजे, विद्याधर पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।